जाऊया गोव्याला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. डे 2. सकाळी सकाळी चहा वगैरे केला आम्ही हॉटेलमध्येच, रूममध्येच बनवला आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करतोय. आज दुसरा दिवस, बघू आपण कुठे जातो. आजचा गोव्याचा टार्गेट आहे आपला. गोव्यामध्ये पोचायचं आज दुपारपर्यंत आणि त्याच्यानंतर मग रूम वगैरे घेऊन संध्याकाळी फिरायला वगैरे जाऊ. तर या मस्तपैकी अखिलने चहा बनवलाय. आता आम्ही चहा घेतोय. तू चहा बनवला? हा, अखिलने चहा या चहा प्यायला. डे 2. गाडी सगळं सामान वगैरे गाडीत टाकलंय आम्ही आणि आता आपण चाललो इथून बघूया आता साऊथ गोवा की इकडे कलिंगूड बागा वगैरे तिकडे थांबतोय का. हॉटेल चांगलं आहे, आलात तर नक्की विजिट करा. वायफाय तर फुल आहे. फक्त प्रॉब्लेम एकच की LED वगैरे नाही आहे, स्क्रीन वगैरे. फक्त बाकी हॉटेल चांगलं आहे आणि जेवणाची सोय आहे. पार्किंग प्रशस्त आहे, डायरेक्ट पार्किंग पण तुम्हाला आणि कसलं टेन्शन नाही. जेवण नाश्ता जेवण वगैरे सगळं. आणि मंदिर वॉकिंग डिस्टन्स 5 मिनिटावरती आहे. हॉटेलची इन्फॉर्मेशन मी आधीच्या व्हिडिओमध्ये देईन, कारण हा ब्लॉग आपण दुसरा करतो. डे 2चा ब्लॉग गोवा, वे टू गोवा म्हणून. तर चला जाऊया गोव्याला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंदिर मामा की. चला आता जाऊया आपण गोव्याला. गेल्या आपण जिथून काजू खरेदी केलं होतं तिथेच परत आलं. गोव्याला जायच्या अगोदर आपण काजू घेतो, कारण येताना ह्या साईडने येऊ त्याची गॅरंटी नाही. श्रावणीने कोकम अगोड घेतलाय, कोकम सिरप घेतलाय आणि आंबावडी घेते. घेऊया खायला. घेऊ. तू काय करतेस? बाकी पण शॉपिंग सगळी एकदाच करू आणि जाऊ. चल. कोकम आगोड होती, काल बोलत होती ही. गेलेलं आपण घेतली होती त्यामुळे आपल्याला आवडलं होतं म्हणून परत घेतलं. ते मस्त लागतंय. तर आलात तर नक्की विजिट द्या. आपला जाकादेवी आहे, जाकादेवीला गणपतीपुळ्याला जाताना शेवटच्या इथे मधुराज असं म्हणून त्यांची फॅक्टरी. नक्की या. झालं आता शॉपिंग बघा. आम्हाला सासरवाडीची येणं पण याला सासरवाडीत यायला पण घेतलंय. बाबा असते बघा. एवढा सगळं आपण पण घेतलंय खायला. हे फ्लेवर आंबावडी वगैरे आणि कोकम आगोड वगैरे घेतलंय आणि ते त्याने घेतलंय अखिलने वगैरे. तर शॉपिंग झाले. गोव्याला जायच्या अगोदर ही कोकणातली शॉपिंग आहे, गोव्याची शॉपिंग आपण वेगळी करू. चला. काजू आउटलेट फॅक्टरी तुम्हाला बोललो ती मेन रोडच्या बाजूलाच आहे. जाकादेवीला इथे आलात की हे बघ, इथे हे त्यांचं शॉप आहे मधुराज फॅक्टरी. तर आलात तर नक्की विजिट करा. त्याच्यावरती नंबर पण आहे. गणपतीपुळ्यातून साधारणतः आम्ही एक 60-70 किलोमीटर आलो आहे आणि आता नाश्ता करायला थांबलो. नाश्ता करतो आणि गोव्यामध्ये जाऊ. दुपारी मालवणमध्ये वाटल्यास जेवू थोडाफार आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण ट्रॅव्हल करू. गोव्याला साधारणतः 2-2:30 वाजेपर्यंत आपण पोचणार आहोत. अखिल पकडा समजून दिसते. 2-2:30 वाजेपर्यंत पोचू. ट्रॅफिक नसेल तर दुपारी मालवणमध्ये जेवू थोडा मस्तपैकी चमचमीत नॉनव्हेज खाऊ काहीतरी आणि त्याच्यानंतर मग गोव्यामध्ये जाऊ संध्याकाळी. चला आता नाश्ता करायला. नाश्ता घेतला आम्ही हातकंब्याच्या थोडं पुढे थांबलोय. मिस्सल आली इथे. मिस्सल खायचे. मिस्सलवाले सगळे मिस्सलवाले. आपल्या इकडे वेगळी मिस्सल आहे, इकडे चण्याची मिस्सल आहे. हरभरा मिस्सल आहे काही. हरभरा मिस्सल खाओ खुद. मिस्सल खाओ खुद जान जाओ. मटकी परत वाटाणे परत काय. सकाळचा नाश्ता केला आपण आणि आता निघालो आपण गोव्याकडे. हातकंब्याच्या पुढे थोडा आलो, नाश्ता वगैरे केला. जरा आता नॉनस्टॉप जाऊ आपण गोव्यामध्ये. दुपारी जर जेवायला थांबलो तर बघू. जर त्यापर्यंत पोहोचत असेल तर गोव्यामध्येच जेवू. पण आपला प्लॅनिंग आहे की मालवणला जेवायचं. बघू आता, कारण जी मालवणला कोकणात आपल्या जी चव आहे ती गोव्याला भेटणार नाही. त्यामुळे आपण पहिला तिथे जेवूया आणि नंतर मग पुढे जाऊ. चला. मुंबई गोवा हायवे अपडेट. हायवे सगळं ओके आहे. एक संगमेश्वरपासून ते आपल्या इथे येईपर्यंत म्हणजे रत्नागिरीला येईपर्यंत थोडा खराब आहे आणि त्याच्यानंतर पुढे आलो बसला थोडं चांगलं आहे. लांजात मेन बस स्टँडला तिथे थोडं खराब आहे. तिथे ट्रॅफिक भरपूर आहे. ब्रिजचं काम चालू आहे म्हणून. बाजूला बाजारपेठ आहे, बस डेपो वगैरे बाजूलाच आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. तो पण लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. बघू आपण जाऊ आता.
साधारणतः आपल्याला एक 3चा टायमिंग दाखवत आहे गोव्याला पोचायला. मध्ये जेवू वगैरे आपण आणि जाऊ. आता हे ट्रॅफिक अपडेट दिलं तुम्हाला मी आणि मधले रस्त्याचं अपडेट दिलं, तर कंटिन्यू राहा. तर चला जाऊया आपण आता. हे बघा, हे लवकरात लवकर काम होईल अशी आशा करू आपण. गेल्या 1-1.5 वर्षात मग नंतर आपला रस्ता सोयीस्कर होईल. साधारणतः आता वाजलेत किती वाजले 3:30 आणि आम्ही गोव्यात 40 किलोमीटरच्या आसपास आहोत. जेवायला थांबलोय, जेवतो जरा आणि नंतर मग गोव्यात जातो. ही आमची बबडू तिला आता ती बिझी आहे जेवणाच्या ह्याच्यात, डाळ खिचडी खाते ती. हाय कर, हाय. तर आता पोचू आपण गोव्यामध्ये. जेवायला घेतो, जेवतो आणि जातो आम्ही. ओके, या जेवायला मॅडम. पोचलो आपण, लेट झालो भरपूर, 6-6:30 पर्यंत पोचलो. फ्रेश झालो, सगळे रेडी झालेत. पास्ता केला इथे आणि आम्ही नाश्ता करतोय. या पास्ता खायला सगळे. रूम तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो कारण आता थकलोय भरपूर. आम्ही निघतो जरा फिरायला. हे बघा, सगळे असे बसलो डायनिंग टेबलवरती पास्ता खातो. या पास्ता खायला तुम्हाला थोड्या वेळात मी रूम दाखवतो आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ मग बीचवरती. चला. हे बघा, रूममध्ये किचन वगैरे सगळं आहे. आम्हाला 2 BHK आहे. एक तिकडे सेपरेट रूम आहे आणि त्या साईडला सेपरेट रूम आहे. फ्रीज वगैरे सगळं आहे. म्हणजे आमच्यासाठी हा 5 स्टार सारखा झाला आज. तर चला या नाश्ता करायला. तयार झालो आम्ही, लगेच फ्रेश वगैरे झालो. 7:30 झालेत आणि आता इथून आम्ही निघतोय. डे 2 आहे आपला आजचा. बीचवरती चाललो आहे, थोडं फोटो सेशन आणि जरा फिरतो. गोवाची नाईट लाईफ बघतो जरा, ते तुम्हाला एक्सप्लोर करतो मी. पाठीमागे सगळे रेडी झाले, दाखवले इकडे रेडी आहे. तिकडे रसिका फोनवरती बोलते. तर जाऊया आपण. चला बघूया आता. बागा बीच आणि कलिंग बीच काहीतरी असं काहीतरी आहे, तिकडे जाऊया. चलो. आम्हाला असं गोव्याचं फील नव्हतं वाटत, पण आता असं नक्की वाटतं की आम्ही खरंच गोव्यामध्ये आलो आहे. गोवा लाईफ, गोवा 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 बाई, गोवाची नाईट लाईफ बेकार. हे पहिल्यांदा आलो त्यावेळेला आम्ही वाटलं पण नव्हतं असं काय असेल. आता बघतो, आता खरंच अशी नाईट लाईफ एन्जॉय करायला. पण गाडीत होतो, अजून गाडीच्या बाहेर पडू आपण आणि बघू. फायनली आम्ही हे उतरलो आहे. पार्किंगला जागा भेटत नव्हती, अक्षरशः लूटमारी. इकडे जवळ बीचचा गेलो तिथं 500 रुपये पार्किंग. त्याच्यानंतर त्या पुढे थोडा गेलो 300 रुपये पार्किंग. आणि आता थोडं लांब आलो, 1 किलोमीटर लांब लावले, तिथे 200 रुपये पार्किंग घेतली. तिथं पार्किंगला गाडी लावले आणि आता निघालो आहे. वैताग आला तर सुपर. असं वाटतं की राहावं घरी निघून रूमवरती, कारण ट्रॅफिक भरपूर आहे, त्यामुळे क्राऊड पण भरपूर आहे. आज सॅटर्डे नाईट आहे त्यामुळे. चला. वैतागलो आम्ही ट्रॅफिकमध्ये. आलो जरा चिल आउट करायला बीचच्या बाजूला, पण तिथे पण भरपूर गर्दी आहे. बघा तुम्ही बघू शकता, अक्षरशः बेकार कंडिशन असे झाले. एवढे वाजलेत तरी 8:30 झालेत. फोटो विटो काढू आता आणि जाऊ. चलो फिरू जरा. ही आपली डे 2ची रूम आहे. काल आपण दाखवले नाही. काल आपण आलो, फ्रेश झालो आणि बागाला गेलो. हे बघा, हे 2 हा पूर्ण किचन आहे आपल्याला भेटलेला. तो सगळा वापरला आपण रात्री हे सगळं. आणि इथे पण बाथरूम अटॅच आहे त्याला. ही एक रूम आहे सेपरेट विथ AC. आपल्याला ही पडली आहे 1200 रुपये. पण काल लाईटीचा खूप इश्यू होता, त्यामुळे मग आपल्याला पण कपड्या रेडी झाले बघा माझी आज बीचवरती जायला. तिकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ. आणि ही दुसरी रूम आहे. अशा 2 रूम होत्या बघा. आता आम्ही सगळं पॅकअप केलं आणि आता इथून निघतोय दुसऱ्या रूमवरती जायला. 3ऱ्या रूमवरती, आमची 3री रूम होईल आता. ही आपली डे 2ची रूम होती, म्हणजे कालची. तर आता पॅकअप बिकअप केला, सगळं जेवण बिवण नाश्ता विष्टा सकाळचा केला आणि आम्ही निघालो आता. तर चला जाऊया आपण आता. हा ब्लॉग आपण डे 2चा इथे एंड करू. डे 2चा इथे एंड करू आणि आजचा डे 3चा दुपारनंतर काढायला सुरुवात करू. चला.